नमस्कार, मी जयेश बनकर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण एक खूपच महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने जाहीर केलेल्या 7 ते 7 जबरदस्त योजना आहेत. हो, महाराष्ट्र विधानसभेत एक नवीन विधेयक मांडण्यात आलं. त्यामध्ये असं सांगितलं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा कायदेशीररित्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं 2 ते 3 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5 मंगळवार जुलै 15, 2025 रोजी आलेलं आहे. महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेली विधेयक आहे. या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे. तो तात्काळ अंमलात येईल. इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजेच महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला वय 65 किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक. योजना 1. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला दर महिन्याला 7,000 रुपये मानधन दिले जाईल. योजना क्रमांक 2. आजारी पडल्यास 5 लाख पर्यंत मोफत उपचार शासकीय निमशासकीय रुग्णालयात मिळेल. योजना क्रमांक 3. दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 अनुदान मिळेल. योजना क्रमांक 4. जर कोणी वारसदार नसेल किंवा सांभाळ करत नसेल तर शासन निवास व जेवणाची संपूर्ण सोय करेल. योजना क्रमांक 5. ज्येष्ठ नागरिकांसाठी टोल फ्री नंबर दिलेला आहे जेणेकरून त्यांचे प्रश्न तक्रार लगेच सोडवता येईल. योजना क्रमांक 6. या सर्व योजना 65 वर्षावरील व्यक्तींना लागू असतील. महिला किंवा पुरुष दोघांनाही. उद्देश आणि कारणे यांचे निवेदन. महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणतीही आर्थिक मदत करत नाहीत. अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्मान वयवंदन योजना, रेल्वेतर्फे 60 व त्या वर्षावरील वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकीट 50% आणि 65 व त्यावरील वर्ष वय असलेल्या प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे. राज्य परिवहन मंडळाने ज्येष्ठ महिलांना व पुरुषांना तिकीटमध्ये 50% सवलत दिलेली आहे. हे विधेयक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मांडले असून मंजुरीनंतर लगेचच लागू होणार आहे. लवकरच यासाठी सरकार जी.आर आणि अटी शर्ती सुद्धा जाहीर होतील. त्याची माहिती सुद्धा आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळेल. म्हणूनच सांगतो, जर तुमच्या गावात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.